मागे आपण अध्याय क्रमांक 17 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17 आणि ओवी क्रमांक 201 ला थांबलो होतो। 2-4 ओळी पुन्हा पाठीमागे जाऊन पाहूया। तपाबद्दल आता ते महात्मे सांगणारे सात्विक तप, राजसी तप आणि तमोगुणातलं तामसी तप, अशा प्रकारच्या 3 तपांचं ते मार्गदर्शन करणारे। त्याच्यामध्ये पहिलं सांगतात हे तप म्हणजे काय, ते स्वरूप दाहू पाहे, मग भेदिले तीही गुण ते पाठी बोलो। ज्याला तप म्हणतात ते काय सांगतो तुम्हाला म्हणले 99 नंबरची ओळ वाचली। आता तप म्हणजे काय त्याचे स्वरूप तुला सांगतो। मग त्रिगुणाच्या योगाने त्याचेही 3 भेद कसे होतात ते मागाहून सांगेन। तप आहे ते काय आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचं तप आहे। तरी तप जे का सम्यक तेही त्रिविध ऐक, शारीरिक मानसिक शाब्दिक गा। तरी अर्जुना उत्तम उचित तप ज्याला म्हणतात त्याचे 3 प्रकार असतात, एक कायिक, एक वाचिक आणि एक मानसिक हे होय। आता या तिन्हींमधील कायिक शारीरिक तप कोणते ते ऐक, तर शंकर अथवा विष्णू यापैकी जो देव आवडत असेल, ज्याची त्यास भक्ती असेल। काल आपण इथपर्यंत आलो होतो मागच्या वेळेला। काय तप करायचं तर 3 तप आहेत, त्याच्यातलं सात्विक आहे, राजस आहे आणि तामसी। आता त्यातलं सात्विक तप ते सांगतात। त्याच्यामध्ये तो काय करणार, एक त्याच्यामध्ये पण 3 भाग आहे। एक शारीरिक तप आहे, कायेने सेवा करायची, ईश्वराच्या पाठीमागे भागदौड करायची। त्याच्यानंतर दुसरी एक शाब्दिक आहे, शब्दाने वर्णन करायची, ही शाब्दिक सेवा आहे साधू संतांची। आणि तिसरी जी आहे ती मानसिक आहे, मनाने कोणती सेवा करायची। अशा प्रकारच्या 3 सेवेंचं वर्णन करताना त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं तीही माझारी शरीर तव अवधारी, तव शंभू का श्रीहरी पडियंता होय। पडियंता म्हणजे आवडता। 7 क्रमांकाचे ओळे, शिव किंवा विष्णू यातून आवडेल त्यांचे अधिष्ठान निवडायचं, शंकर भगवान किंवा विष्णू भगवान, अशा प्रकारे सांगितलं। आता त्याच्या पुढे आपण पाहणार आहे। काल आपण इथपर्यंत आलो तर मागच्या वेळेला 201 क्रमांकाच्या ओळीला थांबलेलो होतो। शेवटची ओळ आहे त्या दोन्ही देवांपैकी कोणताही। आता या तिन्हीमधील कायिक शारीरिक तप कोणते, तर ते ऐक, शंकर अथवा विष्णू यापैकी जो देव आवडत असेल त्याची भक्ती असेल। इथपर्यंत आपण आलो होतो। आता श्लोक क्रमांक 14 वाचतोय, अध्याय क्रमांक ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 17 श्लोक क्रमांक 14 वाचतोय। देव, ब्राह्मण, गुरु व प्राज्ञ विद्वान यांचे पूजन। जो मोठा माणूस भेटेल त्याचं देवाचं, ब्राह्मणांचं, गुरूंचं आणि विद्वान पंडित असेल त्यांचं पूजन। स्नानाधिक शौच, आत बाहेर शुद्ध, बाहेर स्नानाधिक शौच। आता बघा ह्या तपामध्ये आणि आपण ज्या मागे सांगितलेलं तप आहे नाम जप यज्ञ परम पावन, बाधू न शके स्नानाधिक कर्म। बघा इथे काय सांगितलं, स्नानाधिक कर्म, पण इथे जे सांगितलंय आता प्रकृतीत वावरणाऱ्या ज्याला नाम साधना नाही, अनुग्रहित नाही, त्याच्यासाठी अजून एक प्रकारचं सांगतात ते का शौचाधिक स्नानाधिक शौच, आतून आणि बाहेरून। आता पहा आणि तिकडे जे सांगितले तो याच्यापेक्षा टॉपरचा यज्ञ सांगितलेला आहे, हा यज्ञचे। तर जो एक साधकाला सांगितलेला आहे, एक साधना शोधतोय त्याला एक सांगितलेलं, आता हा साधन शोधतोय त्याच्यासाठी सांगितलेले स्नानाधिक शौच, सरळपणा, आपल्या वागण्यात सरळपणा, श्री शरीराशी संसर्ग न करणे आणि प्राण्यांची हिंसा न करणे, त्यांना तांडण न करणे, त्यांची हिंसाही न करणे आणि त्यांना त्रासही देऊ नये, कोणाला, प्राण्यांना। शरीराने होणारे तप म्हटले आहे, शारीरिक शरीराने होणारे याला तप म्हटलेले, असा 14 नंबरचा श्लोक। आता त्याच्या खालचा आपण अर्थ वाचूया। त्या आपल्या प्रिय देवतेच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन करण्याविषयी किंवा यात्राधिक करण्याविषयी 8ही प्रहर ज्याच्या पायांना जणू भोवरा बांधला आहे म्हणजे विसावा नसतो, दिन रजनी हाची धंदा। त्याच्या पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, असं त्याला 8ही प्रहर तिकडं जायचं म्हणजे तो उडीवर निघणार एकदम, अशी जेवढी शुद्ध ओढ असावेला पाहिजे त्याचं नाव तप आहे। असं वीकली ऑफला किंवा श्रावणी सोमवार वगैरे नाही, कंटिन्यू दिनरजनी किंवा अहर्निशी सतत त्याला ती गोष्ट वाटणार। देवाचे अंगण झाडलोड करून, सडा संमार्जन करून
सुशोभित करण्याविषयी, देवाचे पूजा साहित्य पुरवण्याविषयी व देवाची शास्त्र सांगेल ती सेवा करण्याविषयी ज्याचे हात शोभतात. म्हणजे आपले शिंदे साहेब सकाळी मालिके मंदिरमध्ये आणून खोलून जर दिवा बिवा लागलेला आहे समजायचं कोण येऊन गेले, शिंदे साहेब येऊन गेलेले आहेत. ही एक पूजा आहे. झाडलोट करणं मंदिराच्या इथं, ती एक शारीरिक सेवा आहे. आणि देवाची शास्त्र सांगेल ती सेवा, देवाची शास्त्र सांगेल ती, आता देवाची शास्त्र सांगेल ती सेवा नाही लोक करत. बस अन्नदान करतील, मूर्तीदान करतील, मंदिरांना दान करतील, पण देवाची शास्त्र सांगते ती आवडती कोणती आहे? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आता जे लोक आहेत त्यांना पण नाम माहीत नाही. आता ह्या नामावर जर आपण बोलायला गेलो तर यांचा नामाचा उच्चार रात्रंदिवस नाही. मिळालं तरी सुद्धा त्यांना ते कळणार नाही, नको म्हणतील. नामाचा उच्चार तर रात्रंदिवस बाजूलाच राहिला. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. आता ही स्टेप सुरुवात आहे वैष्णवांचा, आणि मग सगळ्यामध्येच विष्णू त्याला पाहणार आहे तो. पण ह्या गोष्टी पाहिजे, शास्त्र सांगेल ती सेवा. देव सांगतो पवित्र तुळशीची माळ पाहिजे, शंकराचे लिंग अथवा विष्णूची मूर्ती दृष्टीने पाहिल्याबरोबर जो दंडाप्रमाणे जमिनीवर अंग टाकून साष्टांग नमस्कार करतो. काल नाही का आपल्या एका ताईने विचारलं, ते दंडवत म्हणल्यानंतर जर पडला ना हातपाय मोडला मग मोडल का नाही दंडवत मध्ये? मी म्हटलं अजून आम्ही तशा प्रकारचा विचार नाही केला. पण नंतर काकांना आम्ही म्हटलं नाही पडणार, तो पडला तरी लागणार नाही, कारण काका म्हणतात तो हलका फुलका झालेला असल्यामुळे, जड नसल्यामुळे मोडतोड होणार नाही. दंडवत प्रमाणे म्हणजे कसाही तो पडेल अशी पाहिलेली आहेत. तर नुसतं त्यांनी मूर्ती पाहिली, भगवान शंकराचं लिंग पाहिलं अथवा विष्णूची मूर्ती दृष्टीने पाहिल्याबरोबर जो दंडाप्रमाणे, काय ती व्रत असेल ती, कितवी सात्विकता असेल ती, त्याचं नाव तप आहे. आता आपण जाताना सुद्धा म्हणतो अरे शिवरात्र यायचं का नाही मंदिरात असा प्रकार आहे का नाही? शिवरात्र आहे तरी त्याला यायला टाईम नाही आहे. दंडाप्रमाणे जमिनीवर अंग टाकून साष्टांग नमस्कार, आठी अंगाने ईश्वराला नमस्कार, त्याचं नाव आहे जो मज होय. आता हा बाह्य अंगाने अनन्य शरण, हा अंतरंगाने नाही, जो मज होय. आणि लोकांना लोकात विधी विनयाधिक गुणांनी पूज्य श्रेष्ठ असे ब्राह्मण त्यांची चांगली सेवा करतो. आहे का? आपण गावाकडं पहा जरा, इथलं तर आपल्याला जास्त माहीत नाही, पण ब्राह्मणांना किंमत कुठे आहे ना? नाही ना? काय आहे तुमचं गाव मग श्रेष्ठ आहे म्हणायचं. तर आता हे रेकॉर्डिंग आहे, आमच्या गावचं नाही पर्सनल सांगत, पण आमच्या इकडचं सांगतो ना, त्याला काय कळतंय त्या ब्राह्मणाला? तो तेवढ्या क्वालिटीचा नाही म्हणतात. यांची क्वालिटी बघा, हे खाताड पिताड, आणि हे कोणाला लावतात मेजरमेंट पहा ना, आहे का नाही? असंच आहे का नाही आपल्याकडं? ब्राह्मणाला अक्कल नाही म्हणतात. विधी विनयाधिक गुणांनी विनयपूर्वक नमस्कार, राम राम ब्राह्मण काका असं नाही, राम राम लीनतेने. आणि त्यांना दक्षिणा पण द्यायला पाहिजे, आणि त्यांची अपेक्षा पण असते, ज्याची अपेक्षा आहे त्याला दिलंच पाहिजे. त्यांची अपेक्षा, त्यांना उत्पन्नाचा काय सोर्स नाही, आपल्या मुलांना शिकवायचं चांगलं गुण, आणि त्याच्या बदली त्यांना अपेक्षाचे गरिबीतच ठेवले त्यांना, आणि म्हणूनच देवपूजा करतात. नाही तर नसतं केलं, पैसे असते तर त्यांना टाईमच नसता भेटला देवाची पूजा करायला, आहे की नाही? विधी विनयाधिक गुणांनी आपण बाबांना पण लिंतने शरण गेलो पाहिजे, मस्तीत नाही शरण जायचं. मस्तीत शरण आहे ना मग नाही उपयोग. विधी विनयाधिक, विनय महत्वाचा आहे. आणि विनय कोणाकडे असतं? विनय विद्या विनयन शोभते. विद्येला कधी शोभा आहे? विनय पाहिजे तुमच्याकडं. विनय म्हणजे काय? नम्रता, लीनता, समोरच्याला पूर्णपणे रिस्पेक्ट द्यायचा, आणि आपण एकदम चिल्लर समजायचं स्वतः. मग तो आपल्याला चिल्लर समजेल काय? मग नाही समजणार. मग विनयाधिक गुणांनी पूज्य श्रेष्ठ असे जे ब्राह्मण त्यांची चांगली सेवा करतो, अथवा प्रवासाने थकलेल्या किंवा संकटात सापडून शिंदलेले जे जीव असतील त्यांना सुख अवस्थेत आणतो, त्यांची सेवा वगैरे करून श्रम परिहार करतो किंवा संकट निवारण करून त्यास दुःखमुक्त करतो. बघा, आपण जेव्हा तीर्थयात्रेला जातो तर कोण लोक पाणी घेऊन असतं, कोण चहा पाणी घेऊन असतं, कोण डॉक्टरचं. ही श्रमलेल्या जीवांना
आता ही एक श्रमलेले जीव आहेत व्यावहारिक, आणि साधूच्या दृष्टीने श्रमलेले जीव आहेत. साधूच्या दृष्टीने श्रमलेले जीव कोणते आहेत सईद बाबा? हा, कोणते श्रम झाले त्यांना? 84 लक्ष योनीचे, आणि हे तूर्त श्रमलेले. आता तो श्रम बघा ना किती. तुका म्हणे श्रम झाला, बरोबर ना, केला. मग बरोबर, तुका म्हणे श्रम केला, अवघा आला फळासी, अवघा आला फळासी, फळासी लाभे लाभ दुनावला. यांच्या गावावरून येत होतो आणि मी यांचं गाव आले असा नमस्कार केला, जय हरी बाबा. तर किशोर म्हणलं का पाया पडतो? म्हणलं इथे एक आपला महात्मा राहतो. म्हणलं कोण राहतो? म्हणले दीपक पोटे. तर लय खदखदून हसायला आला, त्याला लय आनंद झाला. असं खरं आहे, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ही सामान्य गोष्ट नाही. सांप्रदायिक लोकांना ज्यांना झिरझिर लागलेली आहे ज्ञानाची, ते ज्ञानाच्या मागं धावतात ना, त्यांना कळेल ज्ञान झालं त्याची काय किंमत आहे. एरवी तशी किंमत नाही करणार. श्रमाला फळ आलं पाहिजे. आता हे श्रमलेले, मग ती तशी ती गंगा जी आहे ना, गंगा ती तो ताप घालवते. श्रमलेले, उन्हाने शरीराने शिनलेले, रोज सकाळी स्नान केल्यावर कसं वाटते? फ्रेश वाटते. पण लगेच आंघोळ करून आल्यानंतर जरा कधी कधी थकल्याने वाटते का? ते एक कामच आहे. आंघोळ हे सुद्धा काम आहे. आणि जेवण, जेवण काम आहे. जेवण हे काम आहे. जसं गॅस भरणं गाडीला, डिझेल भरणं हा काय हे काम आहे, तसं जेवण हे सुद्धा काय काम आहे, हे नाही. त्यांना तो श्रमलेला अथवा प्रवासाने थकलेले किंवा संकटात सापडून शिनलेले जे जीव असतील त्यांना सुख अवस्थेत आणतो. त्यांची सेवा वगैरे करून श्रम परिहार करतो, त्यांची सेवा करतो, त्यांना विचारपूस करणार किंवा संकट निवारण करून त्यास दुःखमुक्त करतो. जर तुम्ही आडले कुठं तर असा असा प्रसंग आलाय, काळजी करू नका हो, आम्ही तुम्हाला सोडतो तिथपर्यंत. पहा, सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ असलेली जी माता पितरे त्यांची सेवा करण्यात जो खरोखर आपले शरीरही त्यावरून ओळून टाकतो. ते टी व्हीला नेहमी हेच चालू आहे ना, माता पित्यांची सेवा. आणि मी गावाला असलो का वडील आई माझ्याकडे बघणार, म्हणले तुमच्या फायद्याचं चाललंय म्हणजे तुम्ही बघणारच आमच्याकडं, हे तुमच्या फायद्याचं आहे का नाही. आणि तो भेटल्यावर गाडगे बाबा सुद्धा म्हणतात, जर संतांची भेट झाली, कोणामुळं झालेली आपल्याला? आज आपण समजतो संतांची भेट झाली आपण भाग्यवान आहे, पण आई वडील नसते तर आपली संतांची भेट झाली असती. त्यांनी त्यांचं कस दिलेलं आहे आपल्याला, कस, आणि आपल्याला वाढवले. 2 टाईम ते व्यवस्थित जेवले नसतील पण आपली काळजी केलेली आहे, आणि त्यांच्यामुळे संतांची भेट झाली. मग आपण किती उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही पण अशी आहे, हे घटिका यंत्रच परिभ्रम आहे का, हे असंच आहे, हे असं चालू राहणार. त्यांनी आपली केलेली लहानपणी, आता आपण त्यांचं ते. सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ असलेली जी माता पितरे त्यांची सेवा करण्यात जो खरोखर आपले शरीरही त्यावरून ओवाळून टाकतो, त्यावेळेला त्याला आई वडील नाही वाटणार, त्याला ते देव वाटतील. त्यावेळेला ती सेवा सार्थकी राहणार. एरवी जोपर्यंत आपण माणूस म्हणून कोणाची सेवा करत असेल तर ती सेवा या सदरात धरत नाही. तिथं आपण रिटर्नची अपेक्षा करणं, मग आम्ही यांच्यासाठी गेलो, यांनी काय केलं. पण जेव्हा देवाचं करू ना तेव्हा रिटर्नची अपेक्षा नाही. बरं, डॉक्टरांना पण काय सांगितलंय, मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. दुकानात गेलं तरी ते ग्राहक आम्हाला ईश्वर आहे, है की नाही, अशा भावनेने जर केलं तर ती सेवेमध्ये मोडलं जातं. आणि जो भेटल्याबरोबर संसारासारखे दुर्धर भयंकर दुःख नाहीसे करून त्यापासून आपल्याला मुक्त करणारा व ज्ञानामृत पाजण्याविषयी तत्पर असणारा दानशूर व दयाघन श्री गुरूंना जो भजतो त्यांची सेवा करतो. आणि अर्जुना, स्वधर्मरूप अग्नीत देह अभिमान रूपी जो किटमळ, त्याला जो वारंवार स्वधर्मचरण करणे रूपी किंवा वेद अध्ययन रूपी पुटे देऊन जो पार नाहीसा करतो. प्राणी मात्रांच्या ठिकाणी एकच परमात्म वस्तू आहे असे समजून जेथे त्यास नमस्कार करतो, परोपकार करण्याविषयी जो तत्पर असतो,
आणि स्त्रीविषयी जो क्षणोक्षणी निग्रह करून पूर्ण नियमित झालेला असतो, असा की तिचे नावही घ्यावयाचे नाही. जन्माच्या प्रसंगी मात्र शरीराचा स्त्री शरीराचा जन्माच्या प्रसंगी मात्र स्त्री शरीराचा म्हणजे आईचा अंगाने स्पर्श झाला तेवढाच काय तो स्त्री स्पर्श. तेथून पुढे सारा जन्म सोहळा करतो म्हणजे जन्मभर स्वस्त्रीला स्पर्श करीत जन्मभर स्त्रीला स्पर्श करीत नाही. भूतमात्राच्या नावाने गवतासहित जीव आहे असे समजून त्यास हिसका देत नाही, तुडवीत नाही. फार काय सांगावे, तो कोणतीही मोडतोड करणे टाकून देतो किंवा वर्मी लागेल असे कोणासही बोलत नाही. अशा प्रकारच्या वागण्यामुळे सवयीमुळे शरीरात उचित व्यापार करण्याचा ज्यावेळेस उत्कर्ष होतो त्यावेळेस त्याच्या अंगात शारीरिक तप पूर्णपणे ठसले भरास आले आहे असे समज. पार्था या सर्व गोष्टी करणे देहाच्या प्राधान्याने आश्रयाने व अनुरोधाने घडून येतात, म्हणून मी यास शारीरिक कायिक असे तप म्हणतो. 13 नंबरची ओळ घ्यायची आणि त्याच्या अगोदरच्या सांगतो. नऊ पर्यंत घ्यायची, त्याच्यानंतर 11 घ्यायची, 9 पर्यंत घ्यायची. कितीपासून? 2 पासून 9 पर्यंत आणि 11 घ्यायची आणि नंतर कोणती घ्यायची? 13 घ्यायची. हे शारीरिक तप झालं. त्याप्रमाणे बघा, गवताच्या काडीवर सुद्धा पाय द्यायला घाबरतो. म्हणजे काय? सर्व प्राणी मात्रामध्ये ती वाक्य आली का, भूत नावाने गवतही जीवा भूतमात्राच्या नावाने गवतासही जीव आहे असे समजून त्यास हिसका देत नाही, तुडवीत नाही. फार काय सांग, रोग जरी झाला ना, रोग एखाद्याला, तरी तो रोगाचा द्वेष करीत नाही. कारण रोगामध्ये सुद्धा काही जीवाणूच आहेत ना, त्याच्यामध्ये जीवच आहेत का नाही. आणि कोणाही जीवाचा न घडो मत्सर म्हणजे माणसांचाच फक्त, जनावरांचा का रोगाचा सुद्धा? रोगाचा सुद्धा. काही तुम्हाला शंका आहे का? नाही. भूतमात्राच्या नावाने गवतासही जीव आहे असे समजून त्यास हिसका देत नाही, तुडवीत नाही. फार काय सांगावे, ती कोणाचीही मोडतोड करणे टाकून देतो किंवा वर्मी लागेल असे कोणासही बोलत नाही, टोचून सुद्धा बोलणार नाही. अशा प्रकारच्या वागण्यामुळे सवयीमुळे शरीरात उचित व्यापार करण्याचा ज्यावेळेस उत्कर्ष होतो त्यावेळेस त्याच्या अंगात शरीर तप पूर्णपणे ठसले भरास आले असे समज. पार्था या सर्व गोष्टी करणे देहाच्या प्राधान्याने आश्रयाने व अनुरोधाने घडतात. हे शारीरिक तप शरीरानेच घडणारे, म्हणून मी या शारीर म्हणजे कायिक तप असे म्हणतो. याप्रमाणे शरीर तप ज्यास म्हणतात त्याची लक्षणे तुला स्पष्ट सांगितली. आता निष्पाप असे जे वाचिक तप त्याचे लक्षण सांगतो, ऐक. श्लोक क्रमांक 15 वाचतोय. जे प्राण्यांच्या मनात दुःख उत्पन्न न करणे खरे व प्रिय आणि हितकर वाक्य व यथाविधी वेदशास्त्राध्ययन हे वाङ्मय तप सांगितले जाते, जे सध्या आपण चालू ठेवलेले, आपल्याला सर्वांना त्याची गोडी लागलेली. तर असे पहा की परिसाने लोखंडाचा आकार व वजन ही मुळीही कमी न करता ज्याप्रमाणे त्या लोखंडास सोने केले, त्याप्रमाणे ज्याच्याशी जे काही बोलावायचे त्याच्याजवळ असणाऱ्या दुसऱ्या मनुष्यास दुःख न होता सहज सुख होईल असा चांगुलपणा ज्या बोलण्यात सहज असल्याचे दिसून येते. व दुसऱ्या यांच्याशी बोलायचं पण यांचा मान वाढवताना यांचा अपमान होईल असं न बोलणे. उदाहरण कसं दिले? परिसाने म्हणजे अवगुणासह स्वीकारणं असं सांगितलंय. परिसाने लोखंडाचा आकार व वजन मुळी कमी न करता. परीस म्हणलं का, ह्या लोखंडाचं सोनं करायचं पण एवढ्या मोठ्या लोखंडाचं मी करणार नाही, मग याचं वजन कमी करा, याचा आकार जसा आहे तसा. त्याप्रमाणे परिसाने लोखंडाचा आकार व वजन ही मुळीही कमी न करता ज्याप्रमाणे त्या लोखंडाची सोने केली. बघा, मगाची एक ओळ राहिली आपल्याकडून बोलताना, सकळ तीर्थाची दुरी, त्याच्या खाली एक ओळ आलेली होती, खूप महत्वाची होती. आणि संसारा ऐसा दारुण जो भेटलाई हरिक्षिनो तो ज्ञानदानी सकरुनो भजिजे गुरु.
बघा त्या आणि स्वधर्म रूप आणि जो भेटल्यावर संसारासारखे दुर्धर भयंकर दुःख नाहीसे करून त्यापासून आपल्याला मुक्त करणारा ज्ञानामृत पाजण्याविषयी तत्पर असा दानशूर व दयाघन श्री गुरूंना जो बसतो म्हणजे त्यांची सेवा करतो. बघावर केवढं सांगितलं. जो भेटल्याबरोबर ताबडतोब अजून बोलणं चालणं भेटल्याबरोबर एवढी असेल का. यांनी प्रश्न विचारला. तसंच अजून एकाने मला विचारलं होतं. तो जयाकडे वास पाहे तेव ती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे तेथे राहे महाबोधू. तर दोघांची पण उंची त्यातल्या त्यात महात्म्याची उंची वाढली पाहिजे. तो तेवढा परिपूर्ण झाला पाहिजे त्यांच्या दृष्टीतून. पण जर परत तुम्ही विचारणार तर दुसऱ्या समोरच्याची पण थोडी तशी समजून घेण्याची दानत पाहिजे. नाही तर मग ज्ञानेश्वर महाराजांची तशी बुद्धी नव्हती का. तुकाराम महाराजांची तशी बुद्धी नव्हती का. मग त्यावेळेला सगळ्यांनी कुठं त्यांना स्वीकारलेले. मग ते सगळीकडे पाहत नव्हते का. मग ते तुमच्या गुणाचं अवलोकन पण करणार. जसा गुरुजी म्हणतो हा मुलगा हुशार आहे हा स्कॉलरशिपला चालू शकतो. मग ती त्याची निवड आहे. मग तो जयाकडे पाहे. तो ज्याच्याकडे पाहतो त्याच्याकडे ते गुण पाहिजे त्याला आकर्षित करणारे. नाही तर जनरल तर सगळ्यांकडेच पाहतोय. पण त्याने आपल्याकडे विशेषत्वाने पाहावं. त्याच्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे अशी दैवी गुण संपत्ती आपल्याकडे पाहिजे का. आपल्या त्या विद्यार्थ्याकडे गुरुजी केव्हा पाहतो जेव्हा त्याच्याकडे तसे गुण आहेत. मग तो वर्गात सगळ्यांकडे बघत असला तरी शिकवताना कोणाकडे बघतोय. तुम्ही विचार करा ना. आपल्याला जर बोलायचंच असलं तर 10 माणसं आहेत पण त्याच्यामध्ये जो बारकाईने ऐकतो त्याच्याशी संवाद करतो. आणि जो बारकाईने ऐकत नाही जो आला गेला त्याच्याकडं काय विचार आहे त्याच्याकडे नाही बघत तो. हे सगळ्या गोष्टी तो जयाकडे वास पाहे. हे त्याच्यात जयाकडे कोणाकडे वास पाहे. विनायक महाराज हे शिंदे महाराज लय पाहतात जयाकडे वास पाहे. बाकीचे भक्त येतात जातात आणि इतकी घाईने येतात आणि घाईने जातात. त्यांच्याकडे पण पाहतात ते. पण कसे पाहतात ते घाईने येतात आणि घाईने जातात. तो जयाकडे वास पाहेत तेव ती सुखाची सृष्टी होईल. तरी सुद्धा त्यांच्याकडे पण त्याच हिशोबाने जो मला जसा बसतो तसा तो त्याला बसतो. बा ते सांगतात 8 नंबरची ओळ आहे. आणि संसारायसे दारुण जो भेटलाही हरी क्षिणू. बघा संसारासारखं दारुण संकट आहे पण तो भेटल्यानंतर तो क्षीण जातो सहज. तो ज्ञानदानी सकऋणू भजीजे गुरु त्याची तरी सेवा करतो. 8 आणि स्वधर्मरूपी अग्नीत देह अभिमान रूपी कीट आपल्याला जे वाटायला कर्म आले त्या स्वधर्मरूपी अग्नीमध्ये आपल्या शरीराला जे जोडलेले मळ मी शरीर आहे मी देव आहे ते स्वधर्म करून करून चकाचक करतो बाह्य अंगाने. स्वधर्माचरण करणे ही किंवा वेद अध्ययन रूपी पुटे देऊन वेदाचा अध्ययन करून हे अरे असे ते तसे ते तसे देऊन तो पार नाहीसा करतो. प्राणीमात्राच्या ठिकाणी एकच परमात्मा वस्तू आहे असे समजून त्यास नमस्कार करतो सगळ्यांशी. तो नमस्कार करताना मात्र सगळ्यांना सारखा करणार. सगळ्यांमध्ये जनरल काय पाहणार परमात्मा पाहणार. अशा प्रकारचं ते एक तप सांगितलं ना. आता पुढे काय सांगत होतो आपण हे काही झालं. आता वाचिक तप वाचिकच सांगतात ना. हां आता ते सांगतात की ज्याप्रमाणे समोरच्या माणसाचा कसलाही अवगुण असेल त्याप्रमाणे ज्याच्याशी जे काय बोलायचे जवळ असणाऱ्या दुसऱ्या मनुष्यास दुःख न देता सहज सुख होईल असा चांगुलपणा ज्या बोलण्यात सहज असल्याचे दिसून येते. जसे वस्तुता पाणी मुख्य झाडास दिले जाते पण त्या योगे पाटाच्या काठाजवळ असणारे गवत सहज जगत असते तसे कोणासही एकास उद्देशून बोलते वेळी त्या बोलण्यापासून सहजच सर्वांचे हित होते. फेडीत पाप ताप तसंच येते. 18 नंबरची ओळ. पाणी मुद्दल झाडा जाय तृण ते प्रसंगी जे तैसे एका बोलिले होय सर्वासही हित. 18 नंबरची घ्यायची. अजून भाऊ तरी लोहाचे अंग तूक न तोडताही कन्न केले जैसे देख परिसेतीने तैसे न दुःखिता सेजे जवळिल्या सुख निपजे ते ऐसे साधुत्व का देखीजे बोलणे तया. पाणी मुद्दल झाडा जाय तृण ते प्रसंगे जे तैसे एका बोलिले होय सर्वांचे हित. जोडे अमृताची सुरसरी ते प्राणा ते अमर करी स्नाने पाप ताप वारी गोडी ही दे. बा
जेव्हा अमृताची गंगा प्राप्त होते तेव्हा तहाने भागवते, गारवाई देते आणि गोडीही देते. त्याप्रमाणे त्याचे जेव्हा अमृताची गंगा प्राप्त होते तेव्हा ती प्राण्यास जशी तिचे अमृत प्राशन केल्याने अमर करते. नंबर फायदा 1. 2, स्नानाने पाप नाहीसे करते. त्याच्यामध्ये स्नानही केलं त्याने व संसारही पापही नाहीसे, स्नानाने पापही नाहीसे करते व संसार तापही नाहीसा करणे व गोडीही देते. किती फायदे. ज्याच्या भेटीबरोबर त्याप्रमाणे अज्ञानही नाहीसे करते. आपल्या अनादि अनंत अशा आत्मस्वरूपाची पुन्हा भेट होते. म्हणजे मध्ये काय झाली होती, ताटातूट झाली होती व पुष्कळ वेळ ऐकल्याने पुन्हा भेट होते व पुष्कळ वेळ ऐकल्यानेही अमृताप्रमाणे ज्याची रुचीची बिघडून वीट येत नाही. बघा, त्याचं कितीही ते पुन्हा 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 ऐकलं तरी त्याचा वीट येत नाही. अमृत पुन्हा पुन्हा पेल्यानंतर ते काही नंतर कडू लागत नाही. जर कोणी काही विचारेल तर अशा प्रकारची भाषण करण्याची पद्धत असते वा असावी. कोणी जर आपल्याला काही विचारलं तर प्रामाणिकपणे सांगण्याचं आपल्याकडं ती एक पद्धत अशी असते. नाही तर वाचेने पुन्हा पुन्हा पठण अथवा हरिनाम उच्चारण चाललेले असते. एक काही गोष्ट शिकायला भेटते. कीर्तनाला बसल्यानंतर महाराज जर म्हणले विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि टाळी वाजवता आपण म्हटलं पाहिजे सगळ्यांनी खाली, नाही तर ते सगळे म्हणतात. तेही एक आपलं तप होतं वाचेला, तशी तर काय आपण म्हणणार नाही. पण त्यावेळेला आपण म्हणतो त्यांना ड्युटी लावून दिलेली, आपण शांत बसा. तेही एक बारकावा तपाचा आहे. तो त्या लोकांनी निवडलेला बरं का. म्हणा विठ्ठल विठ्ठल, म्हणजे त्या निमित्ताने काय होईल, हे कधी तर काहीच करत नाहीत, आले तर असे कामाला लावायचे. आणि मग आपल्याला करायची गरज आहे का नाही? हा, केलं पाहिजे आपण सुद्धा. हा, तरी चाललं तरी जनरल चालावं लागणार आपल्याला तसं. पण नाही तर मग आपण आळशी होऊ शकतो. आपल्याला गरज नाही, आपल्याला सूक्ष्म सांगितलेलं आहे, आपल्याकडून पण तसं झालं पाहिजे. इथे काय वाक्य दिलेले बघा. त्याप्रमाणे अज्ञानही नाहीसे होते व आपल्या अनादि अनंत अशा आत्मस्वरूपाची भेट होते. बघा, ही वाक्य अज्ञान नाहीसे होते. गेलं की नाही अज्ञान आपलं? आता ह्यांना नाही कळायचं अज्ञान गेले का नाही. हे म्हणतील कसं काय गेलं अज्ञान? अज्ञान जाणं म्हणजे मी शरीर नाही, हे जगत नाही, हा सगळा परमात्मा आहे, हे अज्ञान झाल्याचं लक्षण आहे. आता आपलं गेले का नाही ते पण आपल्याला कळन. आता आपण जर शरीर नाही, आपण हे जगत नाही, तर मग आपलं अज्ञान गेलेलं. अज्ञान नाहीसे होते. आपल्या अनादी कधी भेट होते आपली? पूर्वीचीच आपली भेट होते का पहिली आत्ताची भेट होते? आपल्याला जे आत्मस्वरूप भेटलं ते आपलं पहिलंच होतं की आता नवीन नूतन निर्माण झालेलं आहे? आपल्या अनादी अनंत आपण कसे आहोत आणि दिसतो कसे? अनंत म्हणजे काय मामा? आपण अनंत असे. अनंत म्हणजे नाही, अनादी म्हणजे पूर्वीपासून. अनंत, हा, अनंत म्हणजे व्यापक. अनंत. आकाश कसं आहे? मोजता येईल? अनंत. सागराचा किनारा अनंत. वायू. आणि आपण आता बघा ना, आपण पंचमहाभूताचं आपलं बाप आहेत तत्वरूपाने. हा म्हणतोय, नाही तर हे परत येड्याने समजतील काहीतरी. तत्वरूपाने आपल्याला सांगितलं तू आत्मा आहे. आणि मग मी आत्मा आहे, तर मी आत्मा केवढा आहे? 3.5 हाताच्या शरीरा एवढा आहे. मग पक्का आपला भाव झाला ना, आपण शरीरा एवढे नाहीत, आपण शरीर नाहीत. झाले ना शिंदे पक्क? मग इंजेक्शन घेताना काय डोळे बंद करायची गरज आहे का काही? ही इंजेक्शन आपल्याला थोडी देणार आहेत. म्हशीला इंजेक्शन देताना आपल्याला काही त्रास होतो का? नाही होत. तसं आपल्याला वाटतं का? नाही, थोडंसं अजून वाटतंय, थोडी कसर आहे. तीच चेकिंग आहे आपली. आपल्या प्रत्येक प्रसंग आहे ना, आपली चेकिंग चालू आहे. याला कुठपर्यंत असलेलं आहे का अजून अलीकडच्या तीरावर आहे. आता समजा तुझा भर सभेमध्ये अपमान केला, त्या दीपकला काय नीट भजन बी येत नाही, मग कसं होणार? तू हसणार का रडणार? बरोबर, दीपकला काहीच येत नाही. पण दीपकच्या आतला जो दीपक आहे त्याला काही येत नाही का? मलाच काही येत नाही. एरवी तरी मी, बघा ना, त्याच्या 2 वाक्य. जरी झालो अविवेकू, पण मी अविवेकू नाही. संत कृपा सोजोळू दीपको जैसा.
मी त्यांच्या कृपेने हुशार आहे आणि माझ्याकडून पाहिलं तर मी अनाडी आहे. अनादी आहेत आपण, अनंत आहोत. आपण ऐकलेले बाबा म्हणतात नाकातला आकाश प्रकाश वायू आपल्या पुरता का मर्यादित आहे? मर्यादित आहे ना. अनंत आहेत आपण. असं धारणा होईल का आपले अनंत आहे? ज्या दिवशी धारणा झाली त्याचा कार्यक्रम संपला. त्या दिवशी अशा आत्मस्वरूपाची पुन्हा भेट होते व पुष्कळ वेळ ऐकल्यानेही अमृताप्रमाणे ज्याच्या रुचीला बिघडून वीट येत नाही. किती ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसंच वाटणार. हा बघा वेगळं प्रमाण तू कोणा ना काकांनी दिलं. तू का म्हणे पोट धालेची नाही धालेची न धाय खादले ते खाय आवडीने. अजून लाचावले मन लागलेसी गोडी ते जीवेन सोडी आईसे आले. जीवेन सोडी झाली आईसे म्हणजे काय? म्हणजे मेलो तर चालेल पण आता ते सोडणार नाही. काय सांगायचं होतं तुम्हाला? सुख घडोवडी वाढू लागे. अमृताची पुन्हा पुन्हा भेट होत राहते. बरं सुख घडोघडी वाढू लागे. त्याचा वीट येत नाही. अवीट गे माय भेटेना जवळीची आहे परी भेटेना. जर कोणी काही विचारलेस तर अशा प्रकारची भाषण करण्याची पद्धती होत असते व असावी. नाहीतर वाचेने पुन्हा पुन्हा पठण अथवा हरिनाम उच्चारण चाललेले असावे. अशी संस्थेतले लोक गुरुवारी आहेत. चालत सुद्धा त्यांचं तेच चालू आहे. रस्त्याने चाललं तरी तेच आहे. गायकाचा नाद आहे तर रस्त्याने गायक चालला तरी तो असाच करत जाईल. मृदुंगावाने असाच सारखा करत राहील. काय झालं? त्याला चाळा लागलेला आहे, त्याला त्याचा वेळ लागलेले आहे. तसं झालं पाहिजे. ऋग्वेदादिक तिन्ही वेदांची वाचारूप मंदिरात प्राणप्रतिष्ठा करतात. किंबहुना सारखं तोच सारखं हे वाचायचं ते वाचायचं. ऋग्वेदादिक तिन्ही वेदाची वाचारूप मंदिरात प्राणप्रतिष्ठा करतात. वेद पाहिले पाहिजे आपण, उपनिषद पाहिली पाहिजे म्हणजे घरी घेऊन आलं पाहिजेत आणि थप्पीला लावून ठेवली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचायला टाईम आहे का आपल्याला? ज्ञानेश्वरी वाचलं, उपनिषद वाचली पाहिजेत, घेऊन आली पाहिजेत. कुठं भेटतात ते पहिले शोध केला पाहिजे. नाही तर आणले असते आम्ही, आहे की नाही? त्यावेळेला आपल्या ते म्हणतात वाचारूपी मंदिरात प्राणप्रतिष्ठा करायची म्हणजे तेच ते बोलणार. आता एकदा मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली ज्या मंदिरात ज्या देवाची, त्या मंदिराचं नावच बदलतं. दत्ताचं मंदिर. प्राणप्रतिष्ठा कोणाची आली? दत्ताची. रामाचं मंदिर. तसे इथं वाचित आपल्या ऋग्वेदादिक तिन्ही वेदाची वाचारूप मंदिरात प्राणप्रतिष्ठा करतात. किंबहुना ज्यांनी आपल्या वदनामध्ये अशी काय वेदशाळाच केलेली असते. बोलावा विठ्ठल, हरी बोला नाही तरी आबोला. अशा प्रकारची वाचारूपी शाळाच केलेली आहे. म्हणजे त्यांच्या मुखातून जर बाहेर पडलं तर काय पडणार आहे? वेदातली वाक्य किंवा भगवंताचं नामस्मरण किंवा एखादे नाव, मग तेच शिव अथवा विष्णू यापैकी कोणताही एकाचे असो, तेच नामोच्चारण रूपाने वाचित राहावे किंवा हेच वाचेपासून उत्पन्न झालेली वाचिक तप होय असे मन. वाचिक तप सतत मुखामध्ये परमात्म्याचं नाम. ते आपले राजगुरू बाबा काही वाक्य झालं का पूर्ण विराम करताना रामकृष्णारी. सकाळी स्टेशनला गेलो होतो आणि तिकडून 1 वाजता घरी आलो रामकृष्णारी. संध्याकाळी आता अमुक ठिकाणी जायचे रामकृष्णारी. प्रत्येक पूर्ण विरामाला रामकृष्णारी. आता जे मानसिक तप आहे, आता आपण उद्यापासून जरी करायचा प्रयत्न केला तर लोक म्हणतील नाटकं करायला लागले हा असं होतं. आता जे मानसिक तप आहे आणि ते आपल्या जास्त दिवस टिकायचं नाही. संध्याकाळपर्यंत विसरून जाऊ आपण काय ठरवलंय ते. आता जे ते आतूनच होतं, तो आतूनच मुखातून. आई ग ठेस लागल्यावर कसं येतं? ते आतूनच येतं. साप पाहिलं तर बाप रे बाप, हे कसं होतं? हे स्वाभाविक आहे. तसं ते नामस्मरण स्वाभाविक होणार. आता जे मानसिक तप आहे ते लक्षणासहित सांगतो ते ऐक. असे लोकनाथाचे नायकाचा मालक जो, असे लोकनाथाच्या नायकाचा मालक जो श्रीकृष्ण परमात्मा असे म्हणाला. कुठपर्यंत घेतले आपण याच्यातल्या? 18, 19, 20, 21 बघूया. जो कोणी पुसणे ही होय बोल ना तरी नाम.
सुरुवातीपासून घ्यायचं 16 पासून, तरी लोहाच्या तर सुरुवातीपासून घ्यायचं. तर 23 पर्यंत घ्यायचे. तर पुढे 23 ना तरी का शिवाय आता तप ते मानसिक तेही सांगे ऐक म्हणे लोक नाही. बस आता बस 23 पर्यंत घ्यायचं, स्टार्ट टू 23 पर्यंत. ना आता जे मानसिक तप आहे तेही सांगण्यात लक्षणासहित सांगतो ते ऐक. असे लोकनाथाच्या नायकाचा मालक जो श्रीकृष्ण परमात्मा तो म्हणाला. श्लोक क्रमांक 16 वाजतोय. मनाची अत्यंत शांती, प्रसन्नता, सौम्यता, न बोलण्याविषयी मनाचा संयम, मनाची अत्यंत शांती. आता कोठे धावे म्हण, त्याच नाव. तुमचे चरण देखल्या. मनाची अत्यंत शांती. आता काही करायचं राहिलं शिल्लक नाही. प्रसन्नता, शांती आणि प्रसन्नता, सतत प्रसन्न. सौम्यता, नॉर्मल राहणार. न बोलण्याविषयी मनाचा संयम, तो जास्त बोलणार नाही. बोलला तर मोजकच बोलणार, नाही तर बस काय. मौन वाक्पुटी धरोनी राहे. निरोध करणे, सामान्यतः सर्व बाजूनी मनाचा निरोध करणे. ते तिकडं पळायला लागलं का त्याला थांबवायचं, तिकडं पळायचं नाही. मनाचा निष्कपटपणा, कोणत्याही प्रकारचा आपल्या मनात समोरच्याला फसवण्याचा उद्देश नसणे, हे अशा प्रकारचे तप मानस तप म्हटले जाते. तर ओळींचा अर्थ वाचते. तर लाटांनी सरोवर टाकले असता, किंवा मेघांनी आकाश टाकले असता, किंवा चंदनाची बाग सर्पांनी सोडली असता, अथवा कलाच्या न्यून अधिकतेने पूर्ण चंद्रास सोडले असता, मानसिक चिंतेने राजास सोडले असता, अथवा जसा मंदार चलाने क्षीर समुद्र. या आतमध्ये या, या बाळ तू इकडे ये आपल्याकडं, म्हणजे तिकडं आतमध्ये सरकते. हां ये. लाटांनी सरोवर टाकले असता, किंवा मेघांनी आकाश टाकले असता बघा, किंवा चंदनाची बाग सर्पांनी सोडली असता, अथवा कलाच्या न्यून अधिकतेने पूर्ण चंद्रास सोडले असता, मानसिक चिंतेने राजास सोडले असता, अथवा जसा मंदार चलाने क्षीर समुद्र टाकावा, तसे अनेक प्रकारच्या संशयात्मक समुदाय मनास अगदी निशेषतया सोडून गेल्यावर जे मन केवळ स्वरूपाने अर्थात शुद्ध स्वरूपी निर्मळ होऊन राहते, त्याचं नाव मानसिक तप. कोणताही विकल्प नाही, संकल्प नाही, विकल्प नाही. तसेच बघा सिद्धांत आहे. पहिलं काय सांगितलं, आता याच्यातला एकच दृष्टांत घेऊ आपण. कोणता घेऊ, तरी सरोवरे तरंगी सोडिले आकाश मेघी, का चंदनाचे उरंगी उद्यान जैसे, नाना कळा वैषम्य चंद्रू, का सांडिला आदि नरेंद्रू, ना तरी क्षीर समुद्र मंदार चले, तैसे नाना विकल्पा जाळे. पा 25 घ्यायची शिंदे, नंतर 27 घ्यायची. हां, तसे अनेक प्रकारचा संशयात्मक समुदाय, म्हणून संशयाची श्रेणी छेदिती ना. संशय काय आहे, मी शरीर आहे का, अमुक आहे का. तसेच अनेक प्रकारचा संशयात्मक समुदाय मनास अगदी निश्चतया सोडून गेल्यावर जे मन केवळ स्वरूपाने अर्थात शुद्ध स्वरूपी निर्मळ होऊन राहते. शुद्ध व्हावे, शुद्ध झाले. शुद्ध म्हणजे काय झाले, आत्मस्वरूप झाले. अशुद्ध म्हणजे काय, मी देह आहे असं वाटणं म्हणजे अशुद्ध. आणि शुद्ध म्हणजे काय, मी आत्मस्वरूप आहे असं वाटणे. अनेक प्रकारचा संशयात्मक समुदाय मनास अगदी निश्चयतया सोडून गेल्यावर काहीच नाही. अवघी चिंता वारली, काहीच नाही राहिला. आता एकदम नॉर्मल. जे मन केवळ स्वरूपाने अर्थात शुद्ध स्वरूपी निमग्न होऊन राहते, जे मन केवळ स्वरूपाने, मन काय झालं आता, स्वरूपाने अर्थात आत्मस्वरूपाने शुद्ध स्वरूपी निमग्न होऊन राहते, ते मन आत्मस्वरूपी निमग्न होऊन राहते. पहिलं आपल्याला सांगितलं तू मन हे मीच करीन. आता करता करता जर आपलं मनच ते झालं तर आपल्यावर ताबा कोणाचा आहे, सर्व ताबा कोणाचा आहे, मनाचा राहिलाय का, आता परमात्म्याचा ताबा राहिलाय. अर्जुनाने जसे वागदोर देवाकडे दिले नेरत, कधीतरी अर्जुन म्हणतो जरा याच्या पाठीमागे जाऊ द्या, पण मग अडचणीत येतो. सगळं त्यांच्याकडं दिल्यानंतर 27 बघा,
ओळ काय आहे 27. तैसे नाना विकल्प जाळे सांडोनी गेली या सगळे मन राहे का केवळे स्वरूपी जे. मन केवळ स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन राहतं म्हणजे मन काय होऊन जातं पूर्ण स्वरूपाकार होऊन जातं. अथवा उष्णते वाचून जसा प्रकाश असावा, जाड्या वाचून जसा अन्नास रस, अथवा पोकळीशिवाय जसा अवकाश व पदार्थ असावा, तसेच जे आपले मन यथार्थ आत्मस्वरूप पाहते जाणते व मन आपल्या स्वभावास सदाचेच मुक्ते, असे की थंडी आपल्या थंडीची आपल्या अंगास बाधा होऊन थरकर कापू देत नाही. म्हणजे मनाला भीती वाटत नाही, थंडीला थंडी कापत नाही. कारण थंडी ही थंडी आणि ती थंडी काय झाली, दोन थंडी झाली, एक थंडी झाली आहे की नाही. तसं मन आणि देव काय झाला एक. आणि मग थरथर कापायला कोण लावित होतं, थंडी का मन, मन ते मन आता मन हे गेले विलया ब्रह्मानंदमा, हे म्हणत असताना आपल्या अंतःकरणात एक कंपन होणार. मन हे गेले विलया, आता माझं मन माझं राहिलं नाही. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ती गाया नाही नाही अजून एक मन हे राम झाली. अजून म्हणणाराच राम झाले नाही, रामायण म्हणणाराच नाही झाले. मन हे राम झाले है ना. सिनलकर बाबा झाले का नाही, किती प्रसन्न आहे तुम्ही, फ्रेश होऊन आलेत काय. असं चालेल डायरेक्ट असे आले म्हणजे दिवसभर असेच फ्रेश येते ना. मन हे राम झाले, मन हे राम झाले, किती 2 वेळा सांगतात. आपल्याला नाही सांगू शकत, आपण नुसतं बोलायचं वाचाळवाने बोलत राहायचं. हे आपलं बोलणं पाहिजे समोरच्याला. ओ एलकर तुम्ही काय समजता मला, मी आता तुमच्यासारखं राहिलो नाही. माझं मन काय झालंय राम झालंय. फुल कॉन्फिडन्स, नीट ऐकलेले दिसत नाही यांनी म्हणून दुसऱ्यांदा मन हे राम झाले. तुम्ही काय समजता, प्रकृती, प्रकृती ग्रासून तुम्ही विचार करा कैसे. आम्ही आता विचार करणार नाही, तुम्ही आमचा विचार कोणी करायचा, तुम्ही कैसे निवृत्तीस आले. पा आपण निवृत्तीत आहे ना शिंदे साहेब, का प्रवृत्तीत अजून, प्रवृत्तीत अजून नाही ना. मग आमचा प्रकृती पलीकडील भाव, आपण प्रकृतीत नाही पण दिसतो. आता तो संशयातच राहणार ना, कारण तो काय पाहणार आहे आपली का आत्मस्वरूप पाहिल. पण आपली काय ड्युटी असणार, त्याला काय कोणती दृष्टी द्यायची, आपण त्याला ती दृष्टी देण्याचा प्रयत्न करायचा. 29 एक घ्यायचे. तसेच पहा 29 पाहू आपण. तैसी आपली सोय देखी तपे विन प्रकाशू जाडे विन रसी रसी रसू पोकळी विन आकाशू तैसे होय जैसा नको ही ओळ. तैसी आपली सोय देखे आणि आपुल्या स्वभावामुखी आपली सोय देखे. सोय म्हणजे काय, 24 नंबर स्वरूप. बहुत जन्मांती जन्मलासी देव तू सोयरा. सोय 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 म्हणजे कोण, स्वरूप, ठीक आहे नाही बघितले. तैसी आपली सोय देखे, देखे 25 जाणून आपलं स्वरूप जाणून. कोणी मन गेलो होतं निरखत निरखत गेलिया तव भितरू पालटू झाला. इकडचं वेगळं असेल मला वाटतं, पण निरखत निरखत गेलिया. काय निरखत निरखत गेलिया, निरखत निरखत गेल्या मोबाईलमध्ये टाकायचं पाहायचंय. निरखत निरखत गेल्या पाहात पाहात हा पाहत पाहे तव तन्मय झाले. पहा बघा कोण गेले, निरखत बुद्धी गेली. आता ती स्त्रीवाचक आलं का बुद्धी गेली. आणि स्त्रीवाचक पण नाही आणि पुरुषवाचक पण नाही. मन कसं आहे, हे न पुसक आहे. तो मन नाही म्हणत, ते मन आणि ती बुद्धी आणि ते मन असं आहे. तर ते ती बुद्धी निरखित निरखित गेल्या पाहे तव तन्मय झाले. तन्मय म्हणजे त्याच्याशी समरस झाली बुद्धी.
तैसी आपली सोय देखे. आणि आपुलिया स्वभावामुखे, काय स्वभाव आहे मनाचा? चंचलत्व मनाचं, ते स्वभाव त्याचा संपला. निरखित निरखिती गेली पाहे तव तन्मय झाली. उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले. पा उन्मनी मन निवाले, उन्मनी मन काय झालं? शांत झालं. आपलं मन कसं शांत झालं? जेव्हा काहीच आपल्या हातपाय आपल्याच्याने काही होऊ शकत नाही त्यावेळेला आपलं मन कसं होतं? आपल्या हातात काही राहत नाही. आणि जोपर्यंत आपल्या हातात काय तोपर्यंत तगमग चालू आहे. उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले. रूप येऊन या डोळा बैसले, पाहे तव परब्रह्म आतले. बैसला डोळा देखिला डोळा. शबास. हा सांगतो सगळं पण परत त्याच्याकडे श्रेयस घेत नाही. देखिला डोळा लगेच खाली डोळा करतो. देखिला डोळा बैसला तोच वदनी उच्चारी. अहो अजून आपण रात्रीचं बरळत नाही. आपण फक्त बाबा काही भेट नाही, आठवण होती, भेटत नाही आपण, काय नाही, फोन करतो. एक दिवस आपण झोपेत बरळायला सुरुवात करू तेव्हा घरचे म्हणतील आता यांना पुरेपूर काय झालेली बाधा झालेली. आता एक ती स्टेपवर जायचं आपल्याला. पुढची स्टेप आपली काय? आणि त्याच्यानंतर घरचे काय स्टेप घेतील? मग आपली डायरेक्ट ठाणा वेडा झाला. आणि मग म्हणायचं आपण परफेक्ट झालो, आहे का नाही? अजून शहाणेच आहेत आपण, आहे का नाही? चतुर आहेत मधने बाबांच्या भाषेत. रूप येऊन डोळा बैसले, पाहे तव परब्रह्म आतले. बाप रखमादीवर विठ्ठले, मूस ओतोनी मेन सांडिले. पा बॉडीचं त्याला आकार देताना काय म्हणतात त्याला? साचा. साचा सोडून दिला. मूस म्हणजे साचाच ना. मूस ओतोनी मेन सांडिले. आता मेन सांडलं ते जर पागळलं तर किती होईल? तसं तेवढं राहणार नाही. साचा बाजूला काढून टाकला. अजून आपण कसे आहेत? साच्यात आहेत आपण, एकदम फिट साच्यात आहेत एकदम, आहे की नाही? छान पाठा चांगला आहे. कुठे आलो होतो आपण? आपण कुठे आलो होतो म्हणजे ज्ञानेश्वरीत कुठं आलो? 29ला आलो होतो आपण. तैसे जे मन आपले यथार्थ आत्मस्वरूप पाहते, जाणते व आपल्या स्वभावा सदाचेच मुक्ते. मनातले सगळे विकल्प काहीच नाही. बस आता आत्मा सोडून, आता देवाविन काही. बस राहू आता, बस डोक्यात दुसरं काय नाही. आणि त्याचं रूपक आहे पांडुरंग ध्यानी. मग झोपेत सुद्धा तीच गोष्ट. एक तू वाचून काही, आता दुजियाची भाषा नाही. विश्व दुजियाची भाषा नाही. जे आमचे कर्म पाहे आम्ही आथी म्हणू. आम्ही अजून स्वतःला शरीर समजतो. आमचं कर्म पहा. पण इथं आता असं मी सांगतो, या जगात तुझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. पण आमचं कर्म बघा, अजून आम्ही आथी म्हणू. आम्ही अजून स्वतःला शरीर समजतो. हे कोसलं आपल्याला, आपण कोसलं. आणि मी काय अजून स्वतः समजतो? नाना अमृताचे सागरी पडिजे, आणि मना तरी वज्र मिठी पडिजे. आणि मना तोंडा वज्र मिठी पाहिजे, आणि मनी तरी आठविजे थिल्लोर दका. ते म्हणजे मी शरीर आहे असं, आणि पडलोय कशा येतोय? अमृताच्या सागरात बाबांनी ढकलून दिले आपल्याला. पण आपण, मला वाटतं त्याचंच बळच ढकलून दिलेलं आहे आपल्याला. जसं ज्याला पोहायला शिकवायचं असेल ना, त्याला नदीकडे नेलं का ते तिकडं जास्त पर्यंत म्हणतं, पण पुढे गेलो नदी पाहिलं माग पडतं, त्याला उचलूनच टाकतो जो पोहणार आहे तो. नको 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 म्हणल्यावर हातपाय हलवतो तो, आणि मग सुटण्याचा प्रयत्न करतो. तसं आपल्याला बळच नेऊन टाकले. सदाचेच मुक्ती असे की थंडी, आपल्या थंडीची आपल्या अंगास बाधा होऊन थरकाप होऊ देत नाही. थंडी थंडीच्या अंगाला काय ते म्हणले? देवाला अंग असते का काय? ओवे सुके सुख रूप घडीजे माझे अंगा. देवाला अंग असते काय म्हणतात? सुके सुख रूप घडीजे माझे अंगा. सुखाचंच अंग आणि त्याला सुख. आता हे काही सुख आहे का? तसं थंडीच झाली अंग. शरीर कशाचं झालंय?
थंडीचंच, आणि त्या शरीराला थंडी वाजली का ते लटलट कापेल की नाही? कापेल की नाही? शरीर कशाचं बनवलंय? थंडीचं. आणि त्याला थंडी लागली का ते शरीर लटलट कापेल की नाही साहेब? आता नाही का नाही? आपलं शरीर कशाचं आहे? तेच तुकाराम महाराज तिकडे म्हणतात आनंदाचा डोह आणि आनंदाचे अंग. आता आपल्याला आनंद होईल म्हणले, आनंद झाला, अजून दुःखी आहेस तू, अजून तुझं अंग कसं नाही झालं? आनंदाचं नाही झालं. आनंदाचा डोह, आणि मी पडलोय त्याच्यात सुद्धा आनंद, माझं शरीर काय झाले? बस. आता त्याच्यात काय बोलण्याचंच काही शिल्लक? मला आनंद झाला असं तो बोलणार नाही, कारण टोटल तो कोण झाले आता? आणि आनंदमय हे आपण कधी बोलू शकतो? जेव्हा दुःख आपल्याकडे शिल्लक येते. मी आता सध्या आनंदी आहे, म्हणजे मागे कसा होता? अचल स्थिर आणि कलंक रहित स्वच्छ असे चंद्राचे बिंब. 29 घ्यायचे शिंदे. अचल स्थिर आणि कलंक रहित स्वच्छ असे चंद्राचे बिंब जसे नित्य परिपूर्ण असावे, तितक्याच पवित्रपणाने स्थिर मनाने आत्मस्वरूपी निमग्न होणे हे मनाचे जे सौंदर्य वैभवच असते. 230 काय काय त्याला असं अलंकारिक भाषेत सजवलंय बघा. 30 न चलते कंकणे विण कळंके विण. हा, कोणताही कलंक नाही. शरीर बिंब जैसे परिपूर्ण, शशीबिंब जैसे परिपूर्ण, तैसे चोखी. 27 चोखीचा काय शब्दार्थ दिलाय? आत्मरूपी. आत्मरूपी बघा. तैसी चोखी शृंगारपण. 28 शृंगारपणचा काय अर्थ दिलाय? स्थिरपणा, आत्मस्वरूपी स्थिरपणा. 28 कुठं काय झालं? हा, मनाचे जे मन कसं झालं आता? स्वरूपी, आत्मस्वरूपी. परत कसं झालं? स्थिर झालं. कसं झालं स्थिर? जसं चंद्रबिंब पौर्णिमेला पूर्ण स्वच्छ दिसतं, त्याच्यामध्ये कोणताही न्यूनपणा नाही, तद्वत मन भक्ती ते पौर्णिमा बोध चंद्रमा आनंद सिंधू प्रेमा भरते आले. मन नाही ना त्याच्यामध्ये, शब्द मन नाही. ते मनच आता पूर्ण काय झालेले? मन मन ब्रह्मरूप झालेले आहे. ते 30 घ्यायचे. हा, अचल स्थिर कलंकरहित स्वच्छ जसे चंद्राचे बिंब जसे नित्य परिपूर्ण असावे, हे सांगले चंद्राचं. तितक्याच पवित्रपणाने स्थिर मनाचे आत्मस्वरूपी निमग्न होणे. मन स्थिर आणि ते मग्न झालं कोणाशी? आत्मस्वरूपाशी. मनाचे जे सौंदर्य वैभवच असते ते मनाचं त्याच्या वैभव, तो मनाने परमात्म्याशी पूर्ण गढून गेलेला आहे. 230 म्हणून वैराग्याच्या इच्छा नाहीशी झाली आहे. आता त्याला वैराग्याची इच्छा राहिली नाही, कारण दोन नाही ना दिसत. एक प्रपंच, एक संसार किंवा प्रपंच, आणि एक आत्मा. अशी दोन गोष्टी आहे. तोपर्यंत त्याला कशाची गरज आहे? वैराग्याची. हे नको, हे नको. पण आता सर्व जलमय झालेले, आता वैराग्य स्थिर नॉर्मल होत जाणार. असं काही साधूंचं आहे. असे साधू आहेत ना, त्यांना घेणं देणं नाही काय. आपल्या बाबांच्या खिशात पैसे ठेवत होते खिशात, पण बाबाला त्याचं घेणं नाही. खिशातल्यांनी काढूनही घेतले काय कोणी तिसऱ्यांनी, आणि ठेवले काय त्याची जाणीव. ते अशी पुंगळी करून द्यायची आणि गपचूप खिशात ठेवायचं. ते लाजीरवाने काम नव्हतं त्यांचं. जोपर्यंत असं राजरोस मोजले पाहिजे. एक महात्मा तर मी पाहिला असं राजरोस मोदीच होता. असं घेतल्यानंतर 1 नोट 2 नोट, आणि शेवटी मग मोजून जसा गल्ला आहे ना तो मजबूत. तो एक निर्भीड म्हणला पाहिजे माणूस. त्याला पण त्याच्याशी काही घेणं देणं. किती धंदा झालाच? तुका म्हणे धंदा झाला आज बहुलाभ सापडला. सारख्या नोटी मोजत राहायच्या. बहुलाभ सापडला व्रत करा एकादशी. प्रत्येकाच्या नावावर एक एक अभंग आहे बरं का. नजरेला नजर मिळाली का मग कळलं जातं यांना काय.
भरा अमृताच्या राशी. एकादशीला खिचडी भरत असलो तरी समजायचं अमृताची रास आहे खिचडी. एकादशी म्हणजे किती आनंद वाटतो का अंगावर काटा येतोय एकादशीला. अमृतमय. त्या दिवशी आपण असे प्रसन्न असलो, हलकेच असतो त्या दिवशी आपण. त्या दिवशी नक्की भूक लागते आपल्याला. त्याला जाणीव करून देते, आज का भूक लागली तुला? एकादशी आहे म्हणून भूक लागली. त्याला स्मरण करण्यासाठी भूक लावून देतो, आहे की नाही. म्हणून वैराग्याची इच्छा नाहीशी झाली आहे. आता वैराग्य संपलं, शत्रू नाही ना. बाबा म्हणले चिंतन किती दिवस करायचं? चिंतन सतत करायचं. आता काय चिंतन करायचे? आता शत्रू नाही, कंबरण्याची मॅनेतून तलवार काढायची आणि शत्रू नसले तरी रस्त्याला जाऊन फिरवीत बसायची अशी. ते म्हणते बाबाच्या डोक्यावर काय झालं आता? क्षत्रिय आता वेडा झाला. अरे क्षत्रिय, आता कोण शत्रू नसेल तर काय करून ठेवून दे, तलवार मॅनेट ठेवून दे. तर रस्त्याने तसं शत्रू असल्या फिरवतो, तशीच फिरवायला लागला तर कधी आहे? ज्यावेळेला निर्विकल्प झाला आता काहीच नाही. आता साधनी सायास न करणे, भागवत मधली ओळ किंवा दासबोधामधली असेल डायरीमध्ये, साधनीचा किंवा तृप्ती झाली या जयशी. आणि चौथी याच्या ठाई जे जे दृष्टी दिसे. काय? साधनी सायास न करणे, असं एक वाक्य आहे डायरीमध्ये. साधनी सायास न करणे. विवेकाची त्राय फेडली, वैराग्याची खाली काढली, उपशमाची. बस आता त्याला मला आता अलर्ट राहिलं पाहिजे, मनाला इकडं भरकून नाही दिलं पाहिजे, इंद्रियाला भरकडून नाही दिलं पाहिजे. संपलं सगळं. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. मग पूजा जप ध्यान त्याशी नाही, त्याला काहीच नाही. त्याची हीच पूजा आहे. देखणंच चालणंच तीर्थयात्रा आहे त्याची. पाहणं किंवा झोपणं समाधी आहे त्याची. ती समाधी कधी लई दमून आला का रात्रीचा मध्यरात्री झोपल्यावर ती समाधी आहे. 2-4 तासातच फ्रेश होऊन जातो की नाही माणूस. आणि 7ला पडला तर सारखे झोप नाहीत, मग तो कंटाळा. पण 3 तासाची झोप येते, योग निद्रा आहे तुमची. म्हणून वैराग्याची दारुण युद्ध सामुग्री सत्वे केली होती, ती साधने सायासडे दुरी केली वैरी असे ना. चालेल चालेल. बघा एक बार. पारिखी कोणी न पडे दृष्टी, ध्यान खडगाची सोडिली मुष्टी, वैराग्य कवचाची गाठी समदृष्टी. कोणी काढली? तुम्ही. छान छान. पारिखी कोणी न पडे दृष्टी, दुसरा परका माणूस दृष्टी पडत नाही. मग तलवार काढायची काय? ध्यान खडगाची सोडिली मुष्टी, मुठ सोडून टाकली. ध्यान खडगाची तलवार जी अशी मुष्टीने पकडली, ठेवून दिली, निवांत राहायला. ध्यान खडगाची सोडिली मुष्टी, वैराग्य कवचाची गाठी समदृष्टी सोडिल्या. समदृष्टी झाल्या, वैराग्य कवचाच्या गाठी सुद्धा सोडून दिल्या. हा अभ्यास आहे आपल्या संप्रदायाचा. आमचा संप्रदाय, आमचा बाबा ना आम्हाला भेटलं ना, आमचे 8-7 भाव झाले ना. इथं काय मेहनत करायची ती करायची. आपण येडे व्हायचं, दुसऱ्याला येडे नाही करत बसायचं. बघा थांबायचे कुठं ते सांगतात. ते म्हणतात शिजल्यावरी जाळ वाया जायाचे लक्षण. बघा त्याच्यामध्ये ध्येय ध्यान ध्याता, त्रिपुटी नदीसे पाहता, ज्ञान खड्ग तत्वता, न धरी सर्वता ह्या हेतू. ध्येय ध्याता आणि ध्यान या 3 त्रिपुटी गेल्यानंतर न धरी सर्वता हेतू, न दिसे पाहता, ज्ञान खड्ग तत्वता. काहीच उत्तर नाही भेटलं का? करीत राहा चिंतन, करीत राहा चिंतन, करीत राहा चिंतन. अवस्थेला सुद्धा लिमिट आहे. मी बुधवारे बाबा असताना, नारायण बाबा बुधवारे बाबा असताना झणझणे बाबांच्या घरात होतो. तर नारायण बाबा म्हणले, एक माणूस आहे त्याच्या घरी गेलं का दरवाजा खोललं का सारखी अवस्था येस, तोपर्यंत त्याला बोलायला टाईम नाही काय नाही. आणि आपण गेलो का परत साधा झाला, परत बरा. असे 24 तास तुम्ही त्याच्यात असता का? म्हणून ते पण थांबलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीला जाळ पाहिजे भात शिजवस तोपर्यंत. कारण शिजल्यानंतर पण जर जाळ ठेवलं तर ते नवीन कीर्तनकार सांगतात मग भाताचं नाव जळगाव होतं म्हणले. ठीक आहे. ध्यान खड्ग तत्वता, न धरी सर्वता हे हेतू.
दारुण युद्ध प्रसंगी सत्वे केली होती भारी, ते साधन्या सांडिली दुरी, कोणी वैरी असे ना. बघा, पहिलं लय दारुण युद्ध केलं, जेव्हा शत्रू होते सान 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 एकेकाची मुर्दे पाडले. दारुण युद्ध सामुग्री सत्वी केली होती भारी, ती साधने सांडिली सत्वगुणामध्ये. जी भारी साधनं केली होती, जसं लढाईत वीर करतो तशी, कोणी वैरी असे ना म्हणून ढिली करून टाकली, सोडिली सांडिली दुरी. आता त्यांना टाकून दिलं, कारण का, आता कोणी वैरी असे ना. तन्मयाचे छत्र धरुणी समसाम्य सिंहासनी गेलं. साम्य सिंहासनी ते हल्ल चित्र मागचं. हा मग मोबाईल सगळ्यांकडे, पण हँडल कुठं करता येतंय. तसं नाम बी सगळ्यांकडे, फक्त कीर्तनच करता येते ना. हॅलो कसं काय एवढंच फोन घेता येतो ना, नाहीतर जास्तीत जास्त फोटो काढायचा बस, त्याच्या पलीकडं काय ना. तन्मयतेचे छत्र धरुणी समसाम्य सिंहासनी बैसला, सहज समाधी त्यागी ओवाळून जीवभाव. जीवभाव बी दिला आणि समाधी बी. हा तू कर समाधी, अजून तुला गरज येईल. काय बोलतोय बाबा, बाबा हे पाहून बोलतोय, है की नाही. तन्मयतेचे छत्र, त्याच्याशी तन्मय समसाम्य सिंहासनी बैसला. कुठं जाऊन बसला, सहज समाधी सहसिंहासनी राजा रघुवीर. सोहम भावे तया पूजा उपचार. त्यावेळेला त्याला सहज समाधी त्यागी ओवाळून जीवभाव. जीवभाव बी फेकून दिला आणि सगळंच शोधित वाढला सत्वगुण. त्यांनी सर्वस्व केले लिंबनून, पाया लागून आपण स्वय जाणो परमला. लाकडं जाळायला टाकली तर जळून जळून लाकडं जळून संपली, आणि मग जाळं संपला आणि लाकडंही संपली. तसा जीवभाव संपला आणि ध्यानधारणा संपली. आणि जोपर्यंत जीवभाव आहे तोपर्यंत करत राहायचं, करत राहायचं. ही आपल्या संप्रदायाची संपत्ती आहे, ही प्रॉपर्टी. आणि इथं जाऊन आपल्याला बसायचंय, म्हणून वैराग्याची इच्छा नाहीशी झाली आहे. आता वैराग्याचं काय करायचं. आणि मनाची चांचल्य व धडधडणे पूर्ण कमी झाली आहे. मनाची पळापळी थांबली, स्थिर झालं. अशा शुद्ध मनातच निजबोध उत्पन्न होऊन शुद्ध भूमिका योग्यता म्हणजे वापसा तयार होते. कुठं होते सगळं. हे पण थांबलं पाहिजे. जोपर्यंत भीती वैराग्य हे संसार आहे, संसार आहे, संसार नाही अशी बुद्धी झाली पाहिजे. तिथं ज्ञान दृढ होतं. आणि जिथे संसार बी आहे, परमात्मा परमार्थ पण आहे आणि संसार पण आहे, तिथं स्थिर नाही. मग एकार नव झाला, तरंग बुडाला. मी देव आहे ही भूमिका बुडाली आणि त्या समुद्राशी मी एक रूप झालो. हा ज्ञानाचा समुद्र आहे. आपण चालतोय कशा माहिती का, समुद्रावर चालतोय. आपण कोण आहे, लाट आहे त्या समुद्राची, एक लाट आहे त्या समुद्रावर चालतोय. आणि जोपर्यंत आपल्याला हवेची झुळूक आहे तोपर्यंतच, जोपर्यंत शेष कर्म आहे तोपर्यंतच शरीर आहे. वारा थांबला का लाट कुठे गेली, लाट कुठे गेली. वारा थांबल्यावर ती मूळ स्वरूपाशी तन्मय झाली आणि वारा आला की झटका बसला की चालू झाली. काय ओळे ना तरी सागराचे पाणी काय आहात, ती तरंगाच्या खाणी ती अवांतर करणी काय वार्याची नव्हे. वाऱ्याची झुळूक आली, लाट झाली. आता आपल्याला झुळूक आली म्हणून आपण इथे, आणि आपली ती थांबलं का चाललो आपण आपल्या निज धामानं. जायचं का अजून काही कामं शिल्लक आहेत, कामं शिल्लक आहेत ना फापाळे साहेब. अजून आहेत कामं शिल्लक. अजून गावाला घर बांधायचे, पोराचं. अरुण बाबा म्हणतात मला नाही जायचं, अजून नातू मांडीवर खेळवायचे, अजून रिटायर व्हायचे. म्हणजे तुमचं ओरखलेलं दिसतंय. 31 क्रमांक पहा. बुजाली वैराग्याची ओरप, जिराली मनाची धाप काप. मनाची काय झाली, धावणं आणि थरथर कापणं, भेणं पण गेलं पाहिजे. भीती कसली आता, आणि पळापळी पण थांबली. धाप काप
तेथे केवळ झाली वाफ निजबोधाची. जरी वाफा निघाल्या त्या समुद्राची लाट, आणि लाटेचं तिसरं स्वरूप आहे वाफ. वाफ म्हणजे सुद्धा काय, पाणीच आहे. ही निजबोधाची झाली वाफ निजबोधाची, ते सगळं बोधा स्वरूप झालं. बोध स्वरूप शुद्ध मनातच निजबोध उत्पन्न होण्याची शुद्ध भूमिका योग्यता म्हणजे वापसा तयार होते. म्हणून शास्त्राचा विचार, दरवाजा बंद करा, म्हणून शास्त्राचा विचार करण्यासाठी. नानी बसल्यात काय? हा मग राहू द्या राहू द्या. म्हणून शास्त्राचा विचार करण्यासाठी ज्या मुखाचा उपयोग करावायचा, ज्या मुखाने शास्त्राध्ययन करावायचे, ती मुख वाचेने सुत हाती धरीत नाही. म्हणजे भाषण विरहित मौन संपन्न असते असेच असते बघा. 32 ते दुसरं काहीच नाही. म्हणून विचारावया शास्त्र, रहाटावया विजय वक्त्र, ते वाचेची सूत्र हाती न धरी. म्हणजे काय वाक्य बघा साहेब तिकडे. म्हणून शास्त्राचा विचार करण्यासाठी ज्या मुखाचा उपयोग करायचा, ज्या मुखाने शास्त्र अध्ययन करायचे, ते मुख वाचेचेही सुद्धा हाती धरीत नाही. म्हणजे दुसरं भाषण विरहित मौन असते असे. हा 32 वाचा ना अर्थ. 32चा अर्थ वाचा. म्हणजे डायरेक्ट स्पर्श करतं पार त्या तत्वाला, असं असेल पुढे. ज्याप्रमाणे हां बघा तसं मीठ पाण्यात टाकल्यानंतर ते पाण्याची संगत न करता करता पाणी काय होऊन जातं, मीठ काय होऊन जातं, पाणी. तसं ते वाचेचे सूत्रसुद्धा नाही, ते भाषण विरहित मौनच असते, असेच असते, मौन असते. आणि मौन रात रात राहते, त्याच्याशी समरस होऊन जाते. ज्याप्रमाणे मीठ आपले मूळ स्वरूप जे पाणी त्याचा स्पर्श झाला असता ते तद्रूप होते, तसं शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दाशी काय होतं, एक जीव होऊन जातं. तो फक्त शब्द मुखात नाही राहत, तर शब्द आणि तो त्या विषयाशी समरस होऊन जातो. ज्याप्रमाणे मीठ आपले मूळ स्वरूप जे पाणी त्याचा स्पर्श झाला असता ते तद्रूप होते, त्याप्रमाणे मनाला आत्मस्वरूपाचा लाभ झाल्यामुळे ते मन मनपणासही धरू जाणत नाही. म्हणजे ते संकल्प विकल्प सोडून देऊन परमात्म स्वरूप झालेले असते. जेव्हा आपण एखाद्या प्रोग्राममध्ये गेलो तेव्हा बघा ना, सगळं आपण हरवून जातो. सगळं. काल आम्ही आता सकाळी 11ला गेलो आणि रात्री 9ला स्टेशनला उतरलो होतं. कुर्ल्याला वाट बघत होतं गाडीची. तेव्हा मग बाकीच्यांना म्हटलं कसं काय आज अख्खा दिवस काय आठवलं का? ते म्हणले नाही, पण आता कुर्ल्याला आलो आणि घाटकोपरला जायतोय, आता सगळं आठवायला लागलेले. मग तसं होऊन जातं. आपण जेव्हा एकजीव होऊन जातो तेव्हा सर्व विसरून जातो. आणि पुन्हा परत नदीच्या काठावर आलो ना, मग काहीतरी आठवतं. पण त्यावेळेला पूर्ण समरस झालो. निरंजनीमधले निरंजनी आम्ही बांधिले घर, अखंड ऐक्यास. समरस झालो माझे मी माझी हरपलो, निराभास पूर्ण झालो, समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही. काय वा, काय अनुभूती. आणि एकटे नाही महाराज एकटे नाही, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. अखंड ऐक्य जे ज्याच्याशी सतत कधीच त्याची ना आपली ताटातूट झालेली नव्हती. मध्ये अशी कल्पना झाली होती, पण बाबाशी बरोबर राहता राहता ती कल्पना आणि अखंड ऐक्यास पावलो आम्ही. आता त्यावेळेला जे म्हणले असतील तुकाराम महाराज, आम्ही अखंड ऐक्यास पावलो, ते बाकीचे बामणं जे विद्वान मोठमोठ्याले महाराज ते म्हणले असेल स्वतःला जास्तच हे समजायला लागलेले. हो आम्ही जास्तच आहेत, कमी नाही, आहे की नाही. काय आत्मविश्वास असेल. मीठ समुद्रात पडलं ते छोटं होतं, आता जास्तच समजायला लागलं. होय होय सिंधूचे एवढे मिळे तेव्हा. आता तुम्ही मिठाला म्हणले तू शुल्लक आहे, चाल तू शुल्लक आहे ते म्हणाल. असं बोलेल की नाही. दुसऱ्या मिठाला हे मीठ म्हणाल ना, तसं दुसरा माणूस भेटला आणि तो जर आपल्याला माणूस म्हणत असेल तर आपण त्याला काय म्हणणार, तू माणूस आहे मी माणूस नाही. तू कोण आहे? माझ्या बाबाच्या कृपाने देव पाहायचं गेलो, देवची होऊन ठेवलो. हा भाव खायला लागला, भाव नाही गेले भावा भाव झालं स्वयंमेव पांडू झाला नाही, गेले भावा भाव आणि झालो स्वयंमेव
पांडुरंग ही आपल्या संप्रदायाची संपत्ती आहे. ही आपला संपत्ती आपला संप्रदाय म्हणजे असं 25 टाळकी 50 टाळकी 10 लाख भाविक असं नाही. हे विश्वची माझे घर जगची देह झाली. हर्षा मर्षटेने आम्हाला नाम रूप संबंध तुम्ही जे पाहता जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू आमच्या वस्तूशी नाही. आम्ही वस्तुरूप झालेलो आहे. काय आत्मविश्वास ही ह्या जोड्या लावायच्यात आपल्याला. ह्या शास्त्रातल्या ह्या गाथेतल्या त्याला कीर्तन म्हणतात, त्याला नामसंकीर्तन, त्याला आत्मानंदाचं कीर्तन. ह्या जोड्या लावण्याचेत ना तुकोबरायाचं, नामदेव महाराजांचं, ज्ञानोबरायांचं. आणि याच्यातून आपण मग आनंदाच्या राशो. ज्याप्रमाणे मीठ आपले स्वरूप जे पाणी त्याचा स्पर्श झाला असता ते तद्रूप होते. याच्यातला मला एक बारकावा तुम्ही सांगायचा आहे. का बरं ते लगेच शास्त्राध्ययन करताना समरस होऊन जातो? का लगेच समरस होऊन जातो? ज्याप्रमाणे मीठ आपले स्वरूप जे पाणी त्याचा स्पर्श झाला असता ते तद्रूप होते. याला कळालं, मुद्दाम महाराज पळवत आहेत. जे आपले स्वरूप मीठ आपले स्वरूप त्याच्याशी तदाकार झाले. शिनलकर बाबा आपण मध्ये जायचं नाही. एक्सप्रेसला गाड्या आहेत या सगळ्या. हे का नाही साहेब? काय दीपक सांग बरं. ज्याप्रमाणे मीठ आपले मूळ स्वरूप जे पाणी त्याचा स्पर्श झाला असता ते तद्रूप होते. आपले मूळ स्वरूप काय? मिठाचं मूळ स्वरूप काय? पाणी. म्हणजे तुम्हाला मिठाचं मूळ स्वरूप सांगता येतं तुमचं, आपलं आणि आपल्या बाबांचं. आणि बाबा आपल्याला काय म्हणतात, तू शिष्य आहे का नाही, तू काहीतरी टॅक्स बीक्स देतो का नाही मला. टॅक्स घ्यायला बसले ते टोल नाक्यावरचे. पण यांना आपण सांगायचं टोल नाक्या गेलं आम्ही वारकरी आहे बाबा. आपला टोल माफ होतं की नाही? टोल माफ कोण होतं? टोल चुकवण्यासाठी लय प्रयत्न. आम्ही किशोर गेलो ना, त्याच्या मामाचंच गाव सिन्नर, तर त्यांनी हायवे सोडला दर असं कपारीने पळायला लागलं. म्हणलं का? तर म्हणलं बाबा पुढं टोल आहे. आतून गेला आणि 1-1.5 किलोमीटर गेला परत पुढं बाहेर निघालो. आता दिवसा झाला. म्हणलं रात्रीचं काय करायचं? आता काय करायचं बाबा? एक वाचलाय दुसरा काय करायचं? म्हणलं चल जाऊ सरळ. मग दुसरे गेलो. त्यांना म्हणलं आम्ही वारकरी आहे, कीर्तनाला गेलो. तो म्हणले जा, पण जर तुम्ही पैसे चोर वारकरी असले तर टॅक्स बसणार तुम्हाला. पाया पडायचे पैसे घेतले का तिकडं? इकडं आम्हाला देऊन जावा. कोणाचा? कोणाचा? पाण्याचा. दोन आहे नाही का, मीठ आणि पाणी. हा, बाबाचा स्पर्श आला का तो गेला. कारण बाबां तो वेगळा आहे ना, मीठ आणि पाणी वेगळं आहे ना. हा होतो ना ते. हा मग तो एक का होतो? स्पर्श जरी झाला आणि 2 असते तर दगड टाकला असतं पाण्यात. मग नाही म्हणा, ते एक जीव आहे. नोहे सरिता निराळे निराळे लवन मेळविता जळे. नोहे सरिता निराळे निराळे निराळे. कधी निराळे नाही सांगा बारकावा महाराज? केव्हा निराळे नाही? केव्हा निराळे नाही? केव्हा निराळे नाही? लवण मेळविता जळे मग निराळे नाही. आणि जोपर्यंत मिळवले नाही लवणामध्ये पाण्यामध्ये तोपर्यंत हे सगळे निराळे अजून. आणि हे मात्र निराळे, आपण निराळे नाही. आम्ही काय झालंय? लवण मेळविता जळे. लवण म्हणजे कोण? मीठ. जळात मिक्स झाल्यामुळे आता ते निराळे नाही. पण जोपर्यंत जळात मिळाली नाही तोपर्यंत ते बघा किती बारकाव आहे त्याच्यात. मग ही माणसे जोपर्यंत देवाशी एकरूप झाली नाही तोपर्यंत ही माणसं आहेत. आणि देवाशी एकरूप झाले होय सिंधूचे वडे. माणसाचं डायरेक्ट मिठा घेऊन गेला. होय सिंधूचे वडे मिळे तेव्हा. आता सिंधू केवढा आहे? सिंधू त्याची पहिली तीर दिसतं सागराचं. एवढे व्यापक येतं आपण. पण आपल्याला परत बारीक करतात लोक, बारीक करतात. आपण बारीक नाही व्हायचं, मोठं मोठं होत राहायचं. ध्यानाला बसल्यावर असं होतं कधी कधी.
असं वाटतं आपण मोठे मोठे होत चाललोय. होतं की नाही? कधी कधी होतं बघा, आपली एक धारणा होत जाते तशी. ज्याप्रमाणे मीठ आपले मूळ स्वरूप जे पाणी, मिठाचं मूळ स्वरूप काय? पाणी. आपलं मूळ स्वरूप काय? आत्मा, ब्रह्म, माणूस नाही. ज्याप्रमाणे जी माणसं होती त्यांनी आम्हाला माणसं केलं, पण जे देव होते त्यांनी आम्हाला काय केलं? देव केलं. ज्याप्रमाणे मीठ आपले मूळ स्वरूप जे पाणी, त्याचा स्पर्श झाला असता ते तद्रूप होते, त्याच्याशी एकरूप होते, त्याप्रमाणे मनाला आत्मस्वरूपाचा लाभ झाल्यामुळे ते मन पणासही धरू जाणत नाही. म्हणजे ते संकल्प विकल्प सोडून देऊन परमात्म स्वरूप झालेले असते. बस मन एकदा परमात्म स्वरूप झाले का त्याच्यात संकल्प विकल्प काय येणार नाही. आणि जर येत राहिले का समजायचं अजून थोडी कसर आहे. मग कसर असल्यावर काय करायचं शिंदे? एक शिट्टी घ्यायची तेव्हा. भाताला कसर आहे का काय करायचं? एक शिट्टी घ्यायची, म्हणजे ध्यानाला बसत जायचं. तोपर्यंत बाबाच्या मागं पळत राहायचं. त्याप्रमाणे मनाला आत्मस्वरूपाचा लाभ झाल्यामुळे ते मन मनासही धरू जाणत नाही. म्हणजे ते संकल्प विकल्प सोडून देऊन परमात्म स्वरूप झालेले असते. मन कोण झाले? परमात्म स्वरूप झालेले असते. ते स्वलाभ लाभलेपणे, बघा, ते स्वलाभ लाभलेपणे त्या मनाला काय झालं? स्वतःचा लाभ झाला. त्याचं नाव लाभ हे लाभ दोनावला. ते स्वलाभ लाभलेपणे मनपणाही धरून येणे. शिवतले जैसे लवना आपुले नीच. ते मीठ शिवलं कोणाला? पाण्याला आपुले निज स्वरूपाला शिवलं. ते पाण्याला शिवलं नाही. मीठ, पाणी हे एक त्याचं स्वरूप आहे आणि मीठ हे एक त्याचं स्वरूप आहे, पण ते निज स्वरूपाला, पाण्याचं मूळ स्वरूप काय? आत्मा, ब्रह्म, चैतन्य. मिठाचं स्वरूप काय? ते त्याला भेटायला गेलं म्हणून तू का म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या उर्मी झाल्या एकमय. निज वस्तू दाविली माझे, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाविली माझे मज. बाबाने आपल्याला दिले, मग बाबाला रिटर्न काय द्यायचं? तुम्ही बाबाचा लय राग करता. नाही, बाबांचं स्वरूप आपण पाहतोय खोलून, है की नाही? अशा वेळेस त्या मनाला इच्छा कुठून उत्पन्न होणार? इच्छा असते मनाला की ज्याच्या योगाने इंद्रिय मार्गाने धाव घेऊन विषयरूपी गावास येऊ प्राप्त होईल. आता त्या मिठाने ठरवलं, आता मला परत जायचं नदीच्या काठावर आणि परत एक राऊंड मारून यायचा किराणा मालाच्या दुकानात. ते मीठ म्हटलं आहे का नाही? जाईल की नाही ते मीठ? नाही. म्हणून ज्याप्रमाणे तळ हाताला केस विरहितपणा ही निर्मलता स्वभावताच आहे, त्याप्रमाणे उपयुक्त प्रकारे तयार झालेल्या मनाच्या ठिकाणी सहज भावशुद्धी आहे. इकडे केस आहेत, इकडे येतात का केस? ते स्वभावताच, यांना काढून टाकावं लागेल पण यांना नाही. तसं ते मन स्वभावताच निर्विकल्प आहे. ते त्याचं रूप आत्माच आहे. काय ओळखती? एरवी वायामन हे नाव. हां हां, मग त्या मनाला स्वतःला जर त्यांनी कल्पना केली तर त्या कल्पनेच्यामुळे जीवदशा त्याला प्राप्त होते. नाही तर तो आत्मा आहे. या शरीराशी तादात्म्य घेतलं का मग मी जीव होतो आणि मग शरीराचे धर्म माझेच समजतो आणि मग तो अटकला जातो. अर्जुना, फार काही सांगावे. जेव्हा मनास ही उपयुक्त योग्यता प्राप्त होते तेव्हा ती स्थिती मानस्तप अशा नावास प्राप्त होते. देव म्हणतात, परंतु असो, मानस्तपाची लक्षणे आहेत ती मी तुला आता सर्वपरी सांगितली असे समज. 36 पर्यंत घ्यायचं, 36 प्रमाणे. याप्रमाणे देह वाचा व चित्त याच्या योगाने जे त्रिविधत्वास पावले आहे ते सामान्य तप तुला ऐकविले. आता 3 गुणाच्या संघाने हेच सामान्य तप विशेष करून 3 प्रकारचे कसे होते तेही बुद्धीच्या स्थैर्यात्मक बळाने चांगले ऐक. परवा रविवारी कसं वेळेला संपलं.
घड्याळ पळालं का नाही पळालं शिंदे? नाही पळालं. असो. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 17 आणि ओवी क्रमांक 300 का 239ला थांबतोय. उद्याच्या दिवस सुट्टी आहे. परवा आपण भेटूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु संत चनाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबा. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. विश्वात्मके देवी देवी वाग्यज्ञ तोषावे दोषोनी मजल्यावे पसायदाने जे कांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पावो जो देवांची रथोते लावो प्राणी जात वर्षक सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी मानवर्त भूमंडळी वेंकटया तुला सारगपदरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जारणव पियुषांचे चंद्रमेशांच मार्तंड घेता बहीण ते सर्वांनी सज्जन सूर्य होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई निरोगी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि गणतो बशिये विशेष योगी वृषाविष्टवे भवामी एकमणे श्री विश्वेश्वराहो होई दान बसाओ येणे मरे ज्ञान देव सुखिया झाला येणे मरे ज्ञान देव सुखिया झाला येणे मरे ज्ञान देव सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती.